कारण मला गोष्टी रंगवून सांगायला जमतात. त्यापेक्षा जास्त पण मला सायन्स समजून सांगायला जमतं. आता आर्किमिडीज ज्या देशामध्ये जे काही राहत होते त्या देशाच्या राजाने म्हणजे त्या राजाने काय केलं, एक सोनाराकडे गेला आणि सोनाराकडे गेल्यानंतर काय केलं त्याने की त्या सोनाऱ्याला सांगितलं की मला काय करायचंय तर प्युअर गोल्ड जे आहे त्या प्युअर गोल्डचं मला मुकुट करायचं. मग त्यांनी काय केलं की त्या सोनाऱ्याने काय केलं की मुकुट जे आहे ते मुकुट त्याला तयार करून दिलं. पण राजा जो आहे त्या राजाला काय झालं की त्याच्यावरती डाऊट आला. त्याला असं वाटलं की त्यांनी काय केलेलं आहे की त्या मुकुट जे आहे क्राऊन जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी प्युअर गोल्ड वापरलेलं नाही. मग आता ते राजाला माहिती करून घ्यायचं होतं. मग राजाने काय केलं की आर्किमिडीजला सांगितलं की तू काय करायचंय की त्या सोनाऱ्याने खरंच त्या गोल्ड मध्ये म्हणजे त्या मुकुटमध्ये प्युअर गोल्ड जे आहे ते वापरलं आहे का नाही हे मला सांगायचं. आणि त्याच्यासाठी तुला क्राऊन जे आहे त्या क्राऊनला तू काहीच करायचं नाहीये, कारण मला ते क्राऊन आहे तसं पाहिजे. क्राऊनला काहीही न करता तू मला काय करायचंय की सांगायचंय, काय सांगायचंय की ते प्युअर आहे का नाही. मग आता आर्किमिडीज, आता फक्त आर्किमिडीज नाही, सर्व सायंटिस्ट जे असतात ते कसे असतात, वेडे असतात. एकदा का त्यांना एका गोष्टीचा ध्यास लागला की ते त्याच्याच पाठीमागे लागतात. मग आता आर्किमिडीज काय झालं की त्यांनी विचार केला बरेच त्यांनी कॅल्क्युलेशन वगैरे केले, बरेच एक्सपेरिमेंट वगैरे केले, परंतु त्यांना काही ते सुचत नाही. मग असे बरेच दिवस गेले आणि या बऱ्याच दिवसांमध्ये त्यांनी काय केलं की आंघोळ वगैरे काहीच केली नाही. मग आता झालं काय तर म्हणजे आता समजा तुम्ही बरेच दिवस जर समजा आंघोळ केली नाही तर काय होतं की आपल्या शरीराचा वास येतो. तसंच त्या आर्किमिडीजच्या शरीराचा पण वास यायला. मग काय केलं म्हणजे एके दिवशी काय झालं की त्याची बायको चिडली असेल, त्याची बायको काय झाली चिडली. म्हणजे जर समजा तू आंघोळ आज नाही केली तर तुला घराच्या बाहेरच काढणार आहे, घराच्या इथंच नाही. आता बायकोने सांगितलं म्हणल्यानंतर ऐकावं लागतं. बायकोच्या पुढे कुणाचं चालत नसतं, बायकोने सांगितलं की करावंच लागतं. मग आता आर्किमिडीजने काय केलं, काय तर ठरवलं की आपल्याला बायकोचं ऐकावं लागणार आहे. मग आता जर समजा तुम्ही वेस्टर्न कंट्रीमध्ये गेला तर तिथं आपल्यासारखी आंघोळ केली जात नाही. म्हणजे आपल्यामध्ये कसं एक बकेट असते, ते आपण ते बकेट भरतो, मग शंभू शंभू किंवा मग शॉवर असतं, शॉवर खाली आपण मस्त फिरत असतो. पावसाळा असेल तर फक्त शॉवर चालू करायचं आणि कडेला थांबायचं, फक्त असं करायचं, चला आंघोळ झाली. नाही तर फक्त काय काय की शॉवर असं पडत असून त्याच्या कडेने आपण फिरत असतो. म्हणजे बाहेर घरी माहिती व्हावं, आईला वडिलांना माहिती व्हावं की बाबा हे आंघोळ करून आले, फक्त थोबड धुवायचं आणि निघायचं. एवढ्या थंडीत कोण आंघोळ करायला. पण तिकडे तसं नसतं. तिकडे असं काय असतं की बाथ टब असतो, त्या बाथ टब मध्ये असं पूर्ण पाणी भरलं असतं, त्यात शॅम्पू वगैरे बरंच काय 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 टाकतं. मग तसं काय केलं की आपला जो काय आर्किमिडीज जो आहे त्याने बाथ टब मध्ये पूर्ण पाणी वगैरे भरलं. पूर्ण पाणी भरल्यानंतर त्याने काय केलं की सगळे ड्रेस काढले, सगळे ड्रेस काढले, सर्वच्या सर्व. मग 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 आर्किमिडीज त्या बाथ टब मध्ये बसला. बाथ टब मध्ये तो जसा बसला, बाथ टब मध्ये तो जसा बसला की त्याला समजलं, काय समजलं की तो जो काही क्राऊन जो आहे तो प्युअर गोल्ड पासून तयार केले आहे का नाही, त्याला तसं सुचलं आणि तो तिथनंच उठला. तिथनंच उठला आणि युरेका 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 करत गेला. आता युरेका युरेका म्हणजे काय की मला सापडलं, मला माहिती झालं, मला माहिती झालं. सगळ्या गल्ली बोळामध्ये तसाच तसाच फिरायला लागलाय. गेला युरेका 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 करत, राजासमोर गेला. हा, राजासमोर गेला. राजाने मे बी त्याला 2-4 फटके पहिल्यांदा दिले असतील. युरेका, ही तर तुझ्या अंगावरती काही युरेका दिसत नाही मला. मग त्याने कपडे वगैरे दिले असतील आणि मग त्यांनी काय केलं की राजाला सांगितलं की ज्या वेळेस एखादी वस्तू ही पाण्यामध्ये पूर्ण बुडालेली असेल किंवा